एवढ्या अडचणीत कसं दिसलं होतं साप तुम्हाला? आणि मी खाली नाही जाणार का त्याच्यावर? खाली काय आहे? पूर्ण प्लेन आहे का? आहे ना वर कशात चढतो जाते काय तो वर दोरीला दोर आहे ना तिथं वर बांधायला. नाही तरी पण जाऊन रशी आली दिसलं कसं काय झालं पण? मला जायचं होतं आतमध्ये. कशी जाणार होते आत? इथून कसं काय उतरता तुम्ही? अँगलला धरून. हँगलला धरून? तुमची हाईट थोडी पुरणार आहे खाली. नाही खाली उडी टाकायची ना. हा उडी टाकायची अँगलला धरून खाली. आणि पुन्हा वरती कसं यायचं? आपण पकडायचं. अच्छा मोटरच्या तोंडाला काहीतरी अडकलं. हा जायचं होतं काढायला. अच्छा म्हणजे त्या मोटरवरती काहीतरी अडकल्यामुळे खाली लागली. तिरशे हलवा ना तुम्ही म्हणते ना तिरशे हलवत आहे हलवा ना खाली नका सोडू फक्त हलवा. हा आला खाली हो आला गेला खाली नका आलं गेलं आला खाली. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय माझं सगळ्यांना. आज काय झालंय, तुमच्या दाजींचा बड्डे होता त्याच्यामुळं आम्ही साडी वगैरे घातली. घरी काय आपल्या गेस्ट वगैरे येणार होते तर, आणि नेमका असा रेस्क्यू कॉल आला आहे की कधीतरी साडी घातली तर नेमका असं फॉलो करून ठेवले. आणि आता या ठिकाणी तसंच काहीचं झालेलं आहे. आणि आज म्हणजे तरी भला मोठा नाग आहे पाण्यामध्ये, ह्याच्यात उतरायला पण जागा नाही. आणि हे पत्रे आहेत फक्त वरती टाकलेले, आणि खाली ते शिडीची वगैरे काहीच व्यवस्था नाही. पण इथे एक बांबू पडला आहे. मी विचार केला आहे की ही स्टिक त्या बांबूला बांधून काय करावं, त्याला वरती घ्यावं. आणि ते जे दादा आहेत ते इथं काही टँकर वगैरे भरतात, मोटरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते खाली उतरणार होते, त्यावेळेस त्यांना तो दिसला आहे. आता त्या बांबूला स्टिक बांधून बघू, प्रयत्न करून त्याला वरती काढ देते का, कारण खाली उतरायला शिडी नाही आहे आणि दुसरी कोणती जागा पण नाही की मी खाली उतरू शकेल. आता तो त्या कोपऱ्यात चाललाय बघा.
नाही कळत अंदाज नाही. हो. थांब, थांब. हा, हा, हा. हो, हो. हो, थांब, थांब, बाबा, थांब. हा, हा. नाही. तर हातात आलाय माझ्या आणि इथं पकडलंय मी त्याला, तोंड बाजूला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये असं वाटेल की आता तो माझ्या हाताला धरू शकतो, पण नाही, कारण तिथं अँगलचा त्यांनी सहारा घेतलाय आणि मला हे माहिती आहे की तो या हातापर्यंत येऊ शकत नाही, त्याचं जे तोंड आहे त्यामुळे तो इथे दंश नाही करू शकत. मला पाठीमागे अडकलाय. मी त्याला घाई करत नाही, कारण हे जे पत्रे आहेत ना, वरती पत्र आहे, बॅलन्स पण जातो. आधी याला पॅक करते. दादा हे स्टिक द्या ना सोडून, मला मी सोडून द्या ना, इथं बांधलेलं, हे बांधलेलं सोडून द्या फक्त. या ना, या. दोन्ही गाठी सोडा दादा. पत्र्यांची भीती वाटते इथं, काही नाही, सापापेक्षा हे पत्र. तसं तर सिच्युएशन खूप अवघड होती, पण आपण त्याला सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे. साडीबद्दल कोणीही कमेंट करू नये, कारण आमचं काम तुम्हाला माहीत नाही. जसा फोन आला तसं लगेच आहे असं सगळं सोडून यावं लागतं. विमानतन पॅन्ट घाला, टी शर्ट घाला, एवढा टाईम नसतो, लक्षात असू द्या तुमच्या. तर साडी जरी घातली तरी सगळी कामं एक बाई करू शकते. तसंच मी हिसाब पकडू शकते आणि रोज काही साडी घालत नाही. कधीतरी असा योग येतो की त्या दिवशी लग्न झाले म्हणजे काही गोष्टी सगळ्या येतात, त्याच्यात तर साडी कधी कधी घालायला लागते. सेफ पद्धतीने आपण पॅक केलं आहे. आता याला चांगल्या ठिकाणी मुक्त करू आपण. झाड म्हणजे तिथे पत्र खाली जातात, त्याची भीती वाटत होती. त्यापासून भीती नव्हती वाटत, तर त्या पत्र खाली गेलं तर कसं काय. वजन असेल ना, वेट असेल ना भरपूर.